स्वामी ओम. रात्री स्वप्नात साप दिसला आणि सकाळी उठल्यावर मनात भीती किंवा प्रश्न घेऊन बसलात का, की याचा अर्थ काय असेल? तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण साप कसा दिसला आणि कुठे दिसला यावरून त्याचा अर्थ पूर्णपणे बदलतो. चला तर एक एक करून पाहूयात. सगळ्यात प्रथम पांढरा साप. स्वप्नात जर तुम्ही पांढरा साप बघितला तर हे खूप शुभ मानलं जातं. कारण पांढरा रंग हा शुद्धता, ज्ञान आणि आध्यात्मिक प्रगतीचं प्रतीक मानला जातो. हे असं सुचवतं की तुमच्या आयुष्यामध्ये लवकरच सकारात्मक बदल घडणार आहे आणि तुमच्यावर एखाद्या दैवी शक्तीची कृपा होणार आहे. त्यानंतर काळा साप. तर काळा साप दिसणे याचा अर्थ थोडा वेगळा आहे. हे बरेचदा तुमच्या मनातील भीती, लपलेले शत्रू किंवा आयुष्यात येणाऱ्या एखाद्या अडचणीचं प्रतीक मानले जातात. पण घाबरण्याचं कारण नाही. कारण हे तुम्हाला असं सूचित करत असतं की तुम्ही सावध राहण्याची आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची गरज आहे. त्यानंतर साप चावणं. तर स्वप्नात साप चावला असं अनेकांना दिसतं आणि त्यांना वाटतं की हे खूप वाईट आहे. पण याचा अर्थ थोडा वेगळा आहे. तुम्हाला जर स्वप्नात असं दिसलं की तुम्हाला साप चावलेला आहे, तर याचा अर्थ असा होतो की तुमच्या आयुष्यात एक मोठा बदल किंवा नवीन सुरुवात होणार आहे. काही वेळेला हे असंही सांगतं की तुम्ही तुमच्या जुन्या सवयी किंवा जुन्या विचारांचा त्याग करून नवीन दिशेने जाण्याची गरज आहे. साप मारणं किंवा मेलेला साप स्वप्नात दिसणं. जर तुम्हाला स्वप्नामध्ये असं दिसलं की तुम्ही साप मारलेला आहे किंवा मेलेला साप दिसला, तर हे तुमच्या आयुष्यात एखाद्या समस्येवर किंवा शत्रूवर तुम्ही मात करणार आहात याचं द्योतक मानलं जातं. ही एक सकारात्मक निशाणी आहे, संघर्षाचा शेवट आणि विजयाची सुरुवात होणार आहे असं मानलं जातं. त्यानंतर साप घरात दिसणं. घरात साप फिरताना दिसणं हे घरातल्या वास्तुदोषाशी किंवा पूर्वजांच्या आशीर्वादांशी जोडलं जातं. काही मान्यतांनुसार हे घरातल्या धनसंपत्तीशीही जोडलं जातं. नागदेवतेचा घरात वावर शुभ मानला जातो. तर कधी हा इशारा असतो की तुम्ही तुमच्या घरातलं वातावरण अजून थोडं सकारात्मक करण्याची गरज आहे. साप अंगावरून जाणं. साप अंगावरून सरपटत गेल्याचं स्वप्न जर तुम्हाला पडलं तर हे सूचित करतं की सध्या तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही अनेक गोष्टी तुमच्या नियंत्रणाबाहेर वाटतायत. असंही सांगतं की तुम्ही जर शांत आणि स्थिर राहिलात तर परिस्थिती आपोआप निवळेल. अनेक साप दिसणं. एकाच वेळी अनेक साप दिसणं हे मनातल्या अनेक विचारांची चिंतांची किंवा गुंतागुंतीची परिस्थिती आहे असं दाखवतं. हे स्वप्न असं सुचवतं की तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही आत्ता सध्या अनेक आघाड्यांवर लढत आहात किंवा झगडत आहात. तर हे असंही सांगतं की तुम्ही प्राधान्यक्रम ठरवण्याची गरज आहे. स्वप्नात साप आणि नागाची जोडी दिसणं. साप आणि नागाची जोडी दिसणं हे खूप शुभ मानलं जातं. विशेषतः शिवपार्वती किंवा नागदेवतांच्या कृपेशी संबंधित मानलं जातं. हे सूचित करतं की तुमच्या आयुष्यामध्ये समतोल, नातेसंबंधांमधली सुदृढता आणि दैवी संरक्षण तुम्हाला लवकरच मिळणार आहे. आता हे लक्षात ठेवा की ही सगळी पारंपरिक मान्यता आणि स्वप्नशास्त्रावर आधारित अशी माहिती आहे. पण मी नेहमी सगळ्यांना सांगते की असं जर तुम्हाला काही स्वप्न पडलं, तुम्हाला अशांत वाटत असेल, मन अस्वस्थ झालं असेल, तर अशा वेळेला स्वामी समर्थांचं नामस्मरण करा. त्यांच्या कृपेने मन शांती मिळेल आणि अनावश्यक भीती कमी होईल. उपाय काय कराल? तर उपाय असं स्वप्न पडलं आणि मन अस्वस्थ आणि अशांत झालं, तर अशा वेळेला सकाळी उठून पाणी प्या. ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा. कारण नाग हे भगवान शंकरांचे अलंकार मानले जातात. त्याबरोबर तुम्ही स्वामींचं नामस्मरण करा, घरात दिवा लावा. याने काय होईल, मनातली भीती हळूहळू कमी होईल, मन शांत होईल. तर तुम्हालाही असं स्वप्न पडलं असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा, शेअर करा, सेव्ह करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वामी ओम.